हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आता मी आलो आहे संभाजीनगरमध्ये आणि संभाजीनगरमध्ये भरपूर असे स्पॉट फिरण्यासारखे. त्याच्यामध्ये एक आहे सिद्धार्थ गार्डन. तर त्या गार्डनमध्ये आता त्याला आलेलो आहे मी आणि आता तुम्हाला गार्डनमध्ये दाखवतो की काय काय बघण्यासारखी गोष्टी. तर अगोदर आपण स्टॅच्यू वगैरे बघूया. आणि सगळ्यात क्राऊड तर बघू शकतो तुम्ही. क्राऊड एवढा मोठा आहे ना, असा भरपूर असा क्राऊड आहे. तर तिकडे आहेत स्टॅच्यू, ते तुम्हाला अगोदर स्टॅच्यू दाखवतो. स्टॅच्यू खूप भारी आहे आणि तिकीट काढलेलं आहे मी. तर 20 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. हे बघू शकता तुम्ही, दिसतंय का नाही काय. हे बघा 20 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. वृद्ध जर असतील म्हणजे एजेड वगैरे तर त्यांच्यासाठी कमी आहे आणखी. तर हा जरा तिकीटचा सीन. आणि मध्ये पण आणखी आहेत असे काउंटर जिथे की तुम्हाला तिकीट फाडावं लागतं, पण त्याचं नाही माहीत आता. तर आता एंट्री करतो इथून जाण्यासाठी. पण काय असं काय केलं काय माहीत. चला स्टॅच्यूमध्ये आहे पहिलं हे स्टॅच्यू. मला ह्यांची आठवत नाही, पण ह्यांची एक सिरियल यायची, खूप जुनी सिरियल होती. तर आणि हे आहेत आपले तात्याबींची आणि ते आहेत आपले हनुमान. खूप भारी आहे. आणि आहे कृष्ण. आणि म्हणजे भारी आहे. तसंच ऐकलं होतं मी खूप भारी आहे, पण खरंच भारी आहे बरं का. आणि तिकडे आपले शेतकरी त्यांचा स्टॅच्यू आहे. तर असं आहे हे सिद्धार्थ गार्डनमधलं पहिला स्पॉट. तर आता आपण पुढे जाऊ आणि पुढे पण बघू काय बघण्यासारखं. झालं हे एवढंच आहे, बाकी काय विशेष इथे काय नाही एवढं. आता पुढे बघू आणखी जाऊन की काय काय बघण्यासारखं आहे. तर हे तर तुम्हाला दाखवलं मी आता. चला आता पुढे पण हा फेज सोडला ना, नेक्स्ट फेजमध्ये पण तुम्हाला पुढचं दिसते. तिकडे पण हे स्टॅच्यूज आहेत, तर ते दाखवू. फक्त घाबरायला नको पाहिजे, बघायला लागणार आता कुठे कुठे काय. फर्स्ट टाईमच आल्यामुळं एवढं काय सीन नाही. हे काय लावले काय माहीत, कारण की हे बघा चिल्ड्रनसाठी तिकडे पाणी प्यायची पण सगळी व्यवस्था आहे इथं. आणि अगोदर आपण चिल्ड्रन पार्कमध्ये जाऊ. लहान मुलांसाठी काय काय ते बघूया. हे असं आहे लहान मुलांसाठी. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे तर मला वाटतं जास्त क्राऊड असेल, कारण की उद्याच तर सुट्टी आहे आणि त्याच्यामुळे जास्त क्राऊड असू शकतो आज. आणि सगळ्यात मोठी ना गौतम बुद्धांची खूप मोठी प्रतिमा आहे इथं, स्टॅच्यू त्यांचा. तो पण दाखवतो मी तुम्हाला. हे बघा असं लहान लेकरची फार मजा येते. शाळेचे युनिफॉर्म पण काढलेले आम्ही तसे चालले इथे. आणि हे बघा तिकडे पण शक्तिमान वगैरे ऋतिक रोशन काय त्यांचे पण स्टॅच्यू होते, ते पण तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. हां तिथे पुढे काय काय नाही, पण खरंच बघण्यासारखं आहे बरं का. खरंच भारी आहे. तिथे काय काय नाही, पण आता तुम्हाला हे दाखवतो वन स्टेप बाय स्टेप. जेवढं माझे गौरव आहे तिकडे. तिथं कुठून जायचं कडे. मला वाटतं इकडनं आहे वाटतं. नाही तिकडं नाही. चला पुढे जाऊ, कारण इथून काय असं हे नाही, जायला गेट दिसत नाही. तर पुढे जाऊया. हे बघा इथे पण असं चिल मारण्यासाठी बसायला एकदम मस्त जागा आहे. हां इथून गेट आहे. गेट तर नाही दिसत काय, कसं जायचं माहिती. हां
तुम्हाला म्हणजे गौतम बुद्धांचा मोठा स्टॅच्यू दे म्हणत होतं ना, तो पुढे ते बघा. ते तुम्हाला मी समोरून दाखवतो. आय थिंक इथं जाता येतं नाही काय माहिती. नंबर देख. अरे सहल आली शाळेच्या बोरांची. तुम्हाला मी स्टॅच्यू जो आहे ना, तो तिकडून जाऊन दाखवतो. तिथं जायला जागा आहे, पण इथं काय जायला दिसत नाही मला. ते पुढे जाऊन बघतो मी. इथे चिप्पल बूट काढायला सांगितले बाहेरच. हे बघा, हे आहेत असे आपले गौतम बुद्धांचा स्टॅच्यू. मी काढतो इथं शूज आणि जातो मध्ये. असं स्टॅच्यू दिसतोय का, पण सनसेटमुळे ना सूर्यप्रकाशामुळे दिसणार नाही. तर पण मी बघतो इकडून असं. हां, कसलं भारी ना. हो, चला तिकडे जाता येते का तेवढं बघू, कारण की तिकडे पण बऱ्यापैकी ना स्टॅच्यू म्हणजे चांगले स्टॅच्यू आहेत. तर तिकडे ट्राय करू आपल्याला जाता येते का. आता मी जे तुम्हाला मी दाखवत होतो ना स्टॅच्यू, ते पण खरं बघण्यासारखं होतं, पण ते बंद केलेलं आहे त्यांनी तिथलं. त्यामुळे मी असं राऊंड मारत हे आलो, पण ते बसलेले होते. तर त्यांना विचारलं तर ते बोलले ते बंद आहे. चला जाऊ द्या, आता आपण पुढं जाऊ. हे बघा, शाळेची स्टुडंट शाळेची पिकनिक आलेली इथं. पुढे जाऊ आणि पुढे काय बघण्यासारखं ते एक्सप्लोअर करतो. तर आत्तापर्यंत जेवढं काय बघितलं ना, ते खरंच भारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, क्लिनिंग पण आहे इथं. बघा, दोन्ही भरपूर सेलिब्रिटींचे स्टॅच्यू वगैरे आहेत तिथं. आता हा जो आहे सिद्धार्थ गार्डनमधला गेमिंग झोन आहे. इथं पण तिकीट घ्यावं लागेल जर तुम्हाला ट्रेननी जायचं असेल म्हणजे तर, है ना. हां हां, दिख रही हो. फील मराठी वाईब्स. फील मराठी वाईब्स. मला फील मराठी वाईब्स. तर तिथे एक छोटीशी ट्रेन आहे. आय थिंक ट्रेन इकडे तर काही दिसत नाही, पण तिकडे आहे वाटतं. आय थिंक मला तिकडून जातो, कारण की इकडून तर काहीच नाही, सगळे तिकडेच चालेत. आणि आज खरंच हॉलिडे असल्यामुळे ना, सुट्टी असल्यामुळे ना, भरपूर असे तुम्ही बघू शकता गर्दी आहे. स्कूलचे विद्यार्थी आलेले, त्यामुळे भरपूर गर्दी आहे. सगळ्यात जास्त स्कूलचे विद्यार्थी असल्यामुळे भरपूर गर्दी दिसायला लागली. नॉर्मल पण आहेत, पण तेवढे नाहीत. पण स्कूल आज सॅटर्डे असल्यामुळे ना, भरपूर स्कूलचे. कोणते स्कूल काय? ओके, हाँ दिखाई तो आ रही, तो दिखा है. चल उधर जाएंगे वैसे. Where is line? Where is line? किधर है आपकी line? अच्छा, हे आहे सिद्धार्थ गार्डनमधलं प्राणी संग्रहालय. हां, ह्याच्यामुळे वेटिंगला थांबले, कारण की हॅलो, तर त्यांचं इथं बुकिंग तिकीट बुक घ्यायला लागले, त्याच्यामुळे ते वेटिंगला थांबलेले इथं. चला आता वेट, आपण पण तिकिटाचं काय सीन आहे तो बघूया. आय थिंक तिकडे आहे तिकीट आहे. मी पण बघतो इथं तिकीटला किती आहे तिकीट प्राईस. लाईनला 3 पौरांसाठी 50 रुपीज आहे. आता मी रिअल बघतो की आपलं तिकीट प्राईस किती आहे. हम नुकसान नहीं करते. वो क्यों? माझ्या मागे आहेत ते. चलो 11 से 50 10 45 बच्चे 5 बड़े. एक द्या, एक कॅमेरा. 20 रुपये पर 20 रुपये पर तर 20 रुपये आहे पर पर्सनचं. आणि
मला देऊन जा त्यांनी तुमचं मला ब्लॅकचे बघतो मी कसं काय तुम्ही. चॅनलचं का? हा चॅनलचं बघून घे. ओके. चला 50 दिले. मागून येऊ का? नाही, नाही, किती 50 रुपये एक माणसाची. पर पर्सन का? हा पर पर्सन ओके 50. 50 रुपये आहे पर पर्सनचं. मला वाटलं 20 रुपीज आहे पण पर पर्सन 50 रुपीज आहे. तर हां आणि सगळ्यात जास्त गर्दी इथेच आहे. हा घेतलंय काय घेतलं का? दिसताय तुम्ही? आता मला दिसायला काय तो 50 घेतलं ना. हां तर हे घेतलेलं आहे तिकीट. मला वाटलं अगोदर 20 रुपीज पर पर्सन आहे पण 50 रुपीज पर पर्सन आहे. तुम्ही बघू शकता 50 आणि ते 20 70 रुपीज झाले. आणि सगळ्यात जास्त गर्दी इथंच आहे माहिती आहे का मध्ये जाण्यासाठी प्राणी बघण्यासाठी. तर आता जातो मध्ये आणि तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली कसं आहे ते बघायला. कारण की एवढी गर्दी दिसते म्हणल्यावर काही ना काही तर असेल. ते मला बोलत होते की मध्ये जात हे परत रिटर्न येताना तू त्यांना पण चॅनलची लिंक द्यायची. तर हे घ्या. चिल्लर पार्टीने खूप हे केलं आता गर्दी. बाहेर लेस बांधते लेस निघली. तर असं आहे इकडे गार्डन. आज आणि मोस्ट ऑफ गार्डनला वगैरे ना सॅटर्डे संडे खूप क्राऊड असतो बरं का. सॅटर्डे संडे मोस्ट ऑफ. तर तुम्ही बघू शकता भरपूर असं क्राऊड आहे मध्ये. आणि जाळ्या वगैरे लावल्या सगळे तुम्ही ते बघा. हां हे बघा खरंच तुमच्यासाठी एवढी भारी सुविधा केलेली ना. सूर्य असा आला म्हणजे पण हे बघा इथं 2 हरिण दिसतात का तुम्हाला. त्यांचं ते टक्कर मारामारी चालू खेळायची. आणि त्यांच्यासाठी व्यवस्था तर एवढी भारी केली ना. झाडं वगैरे खूप भारी बरं का. आणि तिकडे पण सगळे जास्त हरण आहेत. त्यांना तिकडे खायला वगैरे टाकलेले ते बघा. त्यांना खूपच भारी केली त्यांची सगळ्यांची राहण्याची सुविधा. चला आता जाऊया पुढं. पडशी ना लेस बांध लेस. साईडला होईल बघा मोठे मोठे झाड आहेत पण खरंच आत्तापर्यंत मी जेवढे गार्डन बघितलेत ना त्याच्यामधला हा वन ऑफ द बेस्ट मला वाटला. कारण की मी असे बघितलेत थोडेफार म्हणजे शूट फक्त मी नागपूरचंच केलं आहे त्यावेळेस मी व्हिडिओ नव्हतो बनवत. पण आत्ता पण जेवढे काही बघितलेत ना त्याच्यामधला हा सगळ्यात भारी वाटला मला. तर अगोदर बापरे इथं आल्यानंतर कन्फ्यूज होतं की कुठे जायचं आणि कुठे नाही. तर आता आपण इकडून सुरुवात करू जायला नंतर मग इकडं टर्न करूया. इकडे काय आहे बघायला काय नाही. हां इकडे थोडंच आहे त्यामुळे इकडे काय असं बघायला विशेष नाही आहे. इकडे काय आहे बघायला काय नाही. अरे हे कुठे हो शिट काय माहिती का तुम्हाला मी दाखवतो. तो एक प्राणी जेव्हा त्याला जर कोणी त्याच्यावर हमला केला ना तर ना तो असे काटे मारतो. तो प्राणी येतो इथे नाही. इथं खायला टाकलेलं आहे त्यांना. हां तिथे येतो प्राणी. थोडा आगे भेटू थोडासा. हां हे बघा हा येतो प्राणी. भाई त्याने काटा फेकून जर मारला ना तर आरोग्य सगळं काम आहे. त्यामुळे मी थोडं दाखवतो आणि जातो. कारण की ना ते काय करतात माहिती का त्यांच्या कोणी जर हमला करायचा त्यांना वाटलं का तर ते ना असे काटे फेकून मारतात. हे बघा हे प्राण्यांची पूर्ण माहिती दिलेली तिथं. आणि मध्ये पण आहे लोंबडी म्हणूच होतो. हे बघा ती घाबरायला लागली पूर्ण लहान पोरं आवाज काढायला लागली. इकडे नाही इकडे पण एक छोटी आहे ते बघू शकता तुम्ही. इथं काय इथं हां तिथं माकड आहे. एक माकड दिसतं माकड बसतं तर साप आहेत का? वारुळ आहे तुम्ही परत आला इथं काय? अच्छा होय क्या
कोणता प्राणी हां इकडे आहे. इथं प्रत्येक प्राण्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे बघा हा कसला डेंजर प्राणी बघा किती मोठा आहे. आला बघा हा जसं की दररोजच आहे आला. चला झालं इथं एवढंच होतं बघण्यासाठी. एवढं काय विशेष नाही म्हणू शकत. एवढं इथं थोडंफारच होतं बघायला. आता पुढं जातं तिकडं आहे काहीतरी तर ते बघतो. सहल ही जर असल्या ठिकाणी जर निघली ना पिकनिक वगैरे तर खरंच बघायला पण भेटतं. म्हणजे काहीतरी इन्स्पायरिंग गोष्टी कुठल्या तरी चांगल्या गोष्टी बघायला त्यांना भेटतात. ते पण बघण्यासारखं आहे खरं तर. आणि आता इथून पुढं जाऊ. हां इथे पण हे बघा हे बघा आईच्या गावात इथं एवढं भारी केलेलं आहे ह्यांच्यासाठी. हे बघा त्यांना ऊन लागू नये म्हणून वरून त्यांना छत पण केलेलं आहे. थोडंसं त्यांना राहतात कुठेतरी जंगलामध्ये म्हणून असं फिर येण्यासाठी पाणी आणि चिखल पण आहे या साईडला. आणि तिथं कुठला प्राणी ते माहीत नाही पण खूप प्राणी आहेत. आणि प्राण्यांना ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की त्यांचं मेंटेनन्स एवढं असतं ना. तुम्ही नागपूरचा ब्लॉग बघितला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला प्राणी क्वचितच दिसतात कारण की त्यांचं मेंटेनन्समुळे त्यांनी ते ठेवलं नव्हते प्राणी. इथं तर भरपूर असते त्यांचं मेंटेनन्स तर खूप चांगलं करत असेल त्याच्यामुळे एवढे प्राणी. तिकडे हरण आहे खरं का. इथं तर सगळंच मोठं कोणतं प्राणी काय माहिती पण त्यांची माहिती देते. ते ग्रीन बोर्ड दिसतं ना त्याच्यावर लिहिलेली. चला फास्ट पटापट कवर करतो सगळ्या गोष्टी आणि पुढे जातो कारण की जर सगळं एकदम डिटेलमध्ये दाखवत भेटलं ना तर वेळ पुरणार नाही. त्याच्यामुळे जेवढं होईल कवर तेवढं दाखवतो फास्टमध्ये. आता इकडे काय संचालक प्राणी संग्रहालय कार्याकडे आहे ते. अच्छा इकडे नाही हो तिकडे नंतर दाखवतो तुम्हाला. टायगर होता तर तिकडे नंतर दाखवतो. आधी आपण जरा हे फिरून येऊया. काय इकडे काय माहिती. अच्छा चित्ता आहे हे बघा त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन याच्यावर दिलेली आहे. बिबट्या मस्तपैकी बसतात त्याला पाणी बघा इथं थोडं पाणी इथून ना पाईपातून खाली पाणी जाते तिथं बसल्या मस्तपैकी. आता इथं स्केचिंगचं काम चालू आहे आय थिंक. चला ते स्केच पण तुम्हाला दाखवतो. कृपया सांगतो तर आता येस इकडे काय आता काय असं फिरून येऊ. आता स्केचिंगचं काम चालू आहे. स्केचिंगचं चालू आहे हे बघा. इकडून कुठून निघलेत काय माहिती. इकडे पण आहे बघण्यासारखं. हे बघा जे नाग जो आहे त्याची खूप मोठी कमी. अच्छा हे काय काहीच नाही आपल्याला. अच्छा ह्याच्यामध्ये ना इच्छा पूर्ण होती म्हणून ह्यात लोकांना पैसे टाकतात असं म्हणतात. चला आता मध्ये जाऊन बघू मध्ये काय आहे ते. हे बघा मग सगळे प्राणी बरं का ह्याच्यामध्ये खूप. हे बघा काही कास नाही बघा असं वाटतं की दगड वगैरे झाली जाते आणि एक छोटे छोटे कासं. ह्याच्यामध्ये काहीच नाही.
पूर्ण खरंच तर दिसणार पण नाही आता एवढा अंधार पडला. ब्लॉग बना ते बघा हे सगळ्यात छोटे छोटे आजगर इतर म्हणजे सगळे प्राणी ठेवलेले बघण्यासाठी भरपूर प्राणी. आता अंदाज मी काय दिसणार नाही आणि हे पण दिसणार नाही. एक गुफेसारखं केलेलं आहे त्यांनी. ते बघा पाचीला वर केवढं होतं हे बघा इथं पण कासव आहे. हां तर फायनली हे बघून झालं. आणि मी तेच म्हणत होतो मग अशी इथून सगळे निघत होते बाहेर. तुम्ही कुठून बाहेर निघायला लागले ते असं फिरून निघलं. आता जाऊया नेक्स्ट थिंगकडे एक्सप्लोअरसाठी. इथे काय पाण्यामध्ये काय नाही. तिकडे टायगर पण आहे, तो पण तिकडून जाताना दाखवतो तुम्हाला. आता इकडे काय बघतो पण गार्डन एवढे मोठं पसरलेलं आहे ना, खूप मोठं आहे इथं गार्डन, खूपच मोठं. हां मंकी माकड बघा. म्हणजे माकडाची संख्या मला कमी वाटली थोडीशी. बाकी हे बघा माकड कमी दिसते. बाकी बापरे प्राणी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत बरं का याच्यामध्ये. हे बघा इथं पण माकड आहे. माकड तिकडे लेण्याद्रीमध्ये माकड भरपूर प्रमाणात असतात. झालं होतं इकडे असं काही नाही वाटलं. फिर मराठी आहे इकडे काहीच नाही वाटलं मला. इकडे काय असं बघण्यासारखं नाही वाटतं आय थिंक. काय काय मगर आहे मगर. झालं आता इकडचं सगळं कवर झालेलं आहे. आता तिकडे एक राहिले ते वाघाचं. बाकी इकडे तर थोडं हे केलेलं आहे, पॅक केलेलं आहे. ओव्हरऑल बघायला गेलं तर गार्डन खूप भारी आहे, बघण्यासारखं आहे. मेन म्हणजे तुम्हाला टाईम स्पेंड करायचा असेल तर विच इज व्हेरी बेस्ट प्लेस टू स्पेंड टाईम. आणि इथं मग अशा पण जाताना म्हटलं ह्याच लाईनला पुढे आहे आपलं हे बाग. हे चित्र तर तुम्हाला दाखवलेलंच आहे, पण बागचं त्याच्या पुढे ते पण तुम्हाला दाखवतो मी. आणि तिकडे पण आहे वाटतं काय ते बघण्यासारखं, ते पण तुम्हाला दाखवतो मी. हां एक दोन वाघ दिसते मला. हा मागे बाहेर जाण्याचा. आणि हे बघा इथे काय दिसते का, खड्डा आहे काय दिसत नाही, पण ते बघा तिथं टायगर आहे. तुम्ही तिकडून जाताना दिसते का बघूया. तिकडे पण टायगर तिकडून दिसणार नाही, तिकडून दिसेल बघा. हे बघा दिसते का तुम्हाला. ते बघा तिथं टायगर आहे, ते इकडे तिकडे फिरतोय नुसतं. किती मोठं आहे. आणि तिकडे पण येते, तिकडे नाही दिसणार लांब. आणि हे बघा हा तर दिसतो तिकडे. तिकडून जाऊन दाखवतो, पण तिकडून गेट बंद असतं. पुढे पण आहे काहीतरी, ते पण बघून काय. हे बघा इथं पण एक वाघ आहे आणि तिथं व्हाईट कलरचं दिसते तुम्हाला. मी तसं तिकडून निघून जाणार होतो, स्किप करणार होतो, पण इकडे आलो म्हणलं चला काहीतरी
हां पुढे पण एक वाघ आहे चालला तिथे. थोडे राहिले झालं. तर एवढं होतं असं गार्डनमध्ये. आणि दुसरीकडे पण आहे काहीतरी बघण्यासारखं पुढे गार्डनमध्ये आणखी असेल, पण मला विजेवर फक्त ह्याचंच तिकीट काढलं होतं प्राणी संग्रहालयाचं. आणि ओव्हरऑल तिथलं थोडं पुढचं होतं तेवढं. आणखी कुठं मला वाटतं हे दोनच काहीतरी असते. झालं. आता मी जातो बाहेर आणि त्यांना ते चॅनलची लिंक पण द्यायची, ती पण देतो. चला आता जातो मी बाहेर. ती बघा बॉटल किती मोठी. हे सर म्हणले होते की मला पण चॅनल लिंक दाखव, तर एक चल येऊ सर. ते मी ज्यावेळेस काउंटरचं तिकिटाचं जे तुम्हाला दाखवत होतं ना किती तिकीट आहे पर पर्सन, तर त्यावेळेस त्यांनी मला बघितलं होतं आणि ते बोलले की मला पण लिंक दे. त्यावेळेस जास्त गर्दी होती त्याच्यामुळे मी मागून गेलो. ते म्हणले तुझं झाल्यावर शूटिंग मला येऊन भेट. मग आज झालं तर माझं सगळं शूट करून, म्हणून जाताना त्यांना चॅनलला सबस्क्राईब करून दिलेलं आहे. आणि आता हा व्हिडिओ लवकर टाकेन कारण की जरा भारी वाटला हा व्हिडिओ. तर आता ह्या ब्लॉगला मी इथेच एंड करतो. आणि तुम्हाला सिद्धार्थ गार्डन संभाजीनगरमधलं कसं वाटलं कमेंट करून खरंच नक्की सांगा, मला पण बरं वाटेल. तर आजच्यासाठी एवढंच आणि आपण भेटूया नवीन अशाच एका ब्लॉगमध्ये. आणि आणखी गोष्ट, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटू अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.